मित्र हो, नमस्कार. मी ज्ञानेश्वर वाकचौरे. मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, करिअरच्या संदर्भात तरुण मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. अनेक वर्ष स्ट्रगल करतात. अपेक्षित यश कधी-कधी मिळत नाही. ज्यांना यश मिळतं ते यशस्वी होतात. मात्र अलीकडे वाढलेली स्पर्धा पाहता या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवणं अत्यंत जिकिरीचं झालंय असं अलीकडं मानलं जातं. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड यश मिळवणारी काही मुलं ही या क्षेत्रातली आयडॉल किंवा आदर्श समजली जातात. या अनुषंगाने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका आणि या गंगापूर तालुक्यातील देवळी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावातले किरण नंदू पटेल तायडे यांनी MPSC या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामधील लिपिक या पदावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक या पदावर त्यांना पदस्थापना या ठिकाणी मिळालेली आहे. आणि एका ग्रामीण भागातला तरुण तब्बल 14 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, स्ट्रगल करतो, संघर्ष करतो आणि असं यश मिळवतो. तर या संदर्भामध्ये प्रथम आपण या ठिकाणी ह्या मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करूया. किरणजी, तुमचं मनापासून अभिनंदन. आपण या स्पर्धेच्या युगामध्ये यश असं दुरापास्त झालेलं असताना आज हे जे नेत्रदीपक यश मिळवलंय याबद्दल आपली नेमकी भावना काय आहे? कोणत्याही क्षेत्रामध्ये योग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रॅक्टिस आणि संयम ह्या गोष्टीची गरज असते. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट शक्य करू शकता. अशक्य या जगामध्ये कोणतीही गोष्ट नसते, शक्यच असते. कारण सर्व गोष्टी माणसानेच केल्या असत्या. फक्त तुम्हाला जायचंय की नाही त्या पदापर्यंत हे तुम्ही ठरवायचं असतं. सपोजली MPSC अंतर्गत वेगवेगळ्या परीक्षा होता. तुमचं टार्गेट काय आहे तुम्हाला माहीत पाहिजे. ऑब्विसली उघड आजकाल काय झालंय, बेरोजगारी समस्या, दारिद्र्य या गोष्टी देशासमोर समस्या निर्माण झालेल्या आहे. कारण 2 ते 4 गोष्टी आज जगामध्ये महत्त्वाच्या ठरतात. पैसा, संपत्ती, पॉवर ह्याही गोष्टी डोक्यात न घेता जी गोष्ट तुम्हाला वाढते त्याकरता सर्व तन मन झोकून जर तुम्ही तयारी केली, वेळ किती लागतो यापेक्षाही तुमचे जिद्द, मेहनत, संयम ह्या गोष्टी तुम्हाला यशापर्यंत नेऊन ठेवू शकतात. त्यामागे शक्यतो चांगलं व्यवस्थापन, मार्गदर्शक आणि स्वतःवर संयम या गोष्टी तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकतात. पण छोटा असो की मोठो याच्यात काही गोष्टी नसतात. कारण छोट्या पदाकरताही लाखो संघर्ष आहे, मोठ्या पदाकरताही मोठा संघर्ष आहे. संघर्ष तेवढाच आहे, बेरोजगारी तेवढीच आहे. छोटंसं पद का असाना त्याकरताही लाखो उमेदवार लढतात, मोठ्या पदाकरताही लाखो लढतात. फक्त तुमच्याकडे संयम आणि योग्य नियोजन आणि प्लॅन आणि प्रॅक्टिस या गोष्टी असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला यशापर्यंत पोहोचू शकता, तुम्ही जाऊ शकता. अच्छा, पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही या स्पर्धा परीक्षेचे यश मिळवलं, तर या संदर्भामध्ये तुमच्या कुटुंबातून अगोदर कोणी असं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवलंय का? सर, गावामधली पहिली घटना आहे MPSC मध्ये यश मिळवण्याची, MPSC अंतर्गत. आणि कुटुंबात असं काही वारसा नाही आहे. सगळे लोक शेती करतात आणि सगळी ग्रामीण अवस्था आहे. ज्या ठिकाणी मोठं पद काय, छोटं पद काय, शिक्षण म्हणजे काय ह्या गोष्टी काही माहीत नाही आहे. ग्रामीण परिसर, जनावरं, चारा, शेती इथपर्यंत मर्यादित आहे. ह्या गोष्टीमध्ये फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे. शक्यतो आमचे एक भाऊजी होते पाटोद्याचे, अशोक मातकर, यांनी MPSC क्रॅक केली होती. ही घटना आहे 2003-04ची. त्या दरम्यान आम्हाला त्यांच्याकडून संदेश भेटला की MPSC अंतर्गत PSI, STI, ASO, सेक्शन ऑफिसर, कक्ष अधिकारी, मंत्रालयीन क्लर्क असेल, DC असेल अशी पदं असतात. याच्यात 8 ते 9 तास अभ्यास करून मिळवता येऊ शकतं. या मार्गदर्शनाखाली मी चालण्याचा प्रयत्न केला होता, पण फॅमिली बॅकग्राऊंड कोणत्याही प्रकारचं नव्हतं. म्हणजे आताही आपण तुमच्या शेतामध्ये बसलेलो आहोत. तुम्ही शेतामध्ये काम करता आणि सोबत अभ्यास करून तुम्ही हे मोठं यश मिळवलेलं आहे. आज बेरोजगारीबद्दल किंवा करिअरबद्दल इतका मोठा प्रश्न ज्या पद्धतीने तो चर्चेला जातोय, नेमकं तुम्हाला जर बॅकग्राऊंड कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा नाही आहे, तर आपण ते करावं आणि आपल्याला त्यात यश मिळेल असं तुम्हाला का वाटलं? सर, वस्तुस्थिती असं आहे की एक 20-25 वर्षापूर्वीचा एक इतिहास असतो का ज्या ठिकाणी आपण कोणतरी गोष्ट ऐकली असते. सचिन तेंडुलकर क्रिकेट क्षेत्रात पुढे गेलेला आहे,
ही त्याची इच्छाशक्ती असते की मला क्रिकेट खेळायचं आहे. काही लोकांचं असं स्वप्न असतं विश्वास नांगरे पाटील बघून, भरत आंधळे बघून, तुकाराम मुंडे सारखे IAS IPS अधिकारी असतं, त्यांना असं वाटतं की अधिकारी व्हायला पाहिजे. मग तिथून कुठून तरी कळतं याकरता प्रचंड अभ्यास करावा लागतो, डिग्री पाहिजे. ह्या अशा गोष्टी कानावर आल्यामुळे त्या दिशेने मी चालण्याचा प्रवास केला आणि त्यानंतर मोठमोठे शहर असते नागरी भागामध्ये, औरंगाबाद असेल, औरंगाबादपेक्षा पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या एरियामध्ये तुम्हाला ती माहिती लक्षात येऊन जाते की थोडक्यात की स्पर्धा परीक्षांमध्ये काय काय गोष्टी करायच्या आहे, कोणतं मटेरियल अवेलेबल आहे, कोणते पुस्तक वाचायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, अशा गोष्टी तुम्हाला क्लासद्वारे हळूहळू कळायला लागतात. मग त्यानंतर असं लक्षात येतं की अभ्यास करूनही तुम्ही पास होऊ शकत नाही, दररोज एक टेस्ट सिरीज सोडणं गरजेचं आहे, इतर क्लासचं मटेरियल असतं. अशा गोष्टी तुम्हाला नागरी भागात ऑटोमॅटिक हळूहळू माहीत होऊन जातात. मग त्याद्वारे आपण बरोबर प्रवास योग्य दिशेने करायला सुरुवात करतो. अशा ते फॅमिली बॅकग्राऊंड नसतानाही फक्त अभ्यास करावा लागतो, याकरता एक डिग्री पाहिजे आणि 8-8, 9-9 तास अभ्यास करावा लागतो सरासरी. अशा गोष्टी माहीत झाल्या मी त्या दिशेने प्रवास करून यश मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. आपल्याला स्पर्धा परीक्षेतून मोठं यश मिळवायचं आहे, हा संकल्प तुम्ही कधी केला? म्हणजे अगदी बालपणापासून तुमचं हे स्वप्न होतं की 12वी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर, नेमकं हे कधी करावं वाटत? सर ऑलरेडी बालपणापासून स्वप्न असं बिलकुल नव्हतं. 2009, 10, 11 पर्यंत मी 10वी 11वीलाच होतो. त्या दरम्यान आमच्याकडे एक पोलीस इन्स्पेक्टर आले, नांदेडकर म्हणून, अनिरुद्ध नांदेडकर. त्यांनी जे सिस्टीममध्ये योग्य वळण लावण्याचं काम केलं लोकांना, लायसन असेल किंवा जे बी ट्रिपल सीट असेल, अशा गोष्टी त्यांनी समाजामध्ये चांगल्या गोष्टी केल्या. ते शिस्त, डिसिप्लिन आणि कारवाई करण्याचा धडाका राबवल्यामुळं मलाही असं वाटलं की आपण मी काहीतरी अधिकारी झालं पाहिजे. या गोष्टी मला त्या टायमाला कळायला, त्या दिशेने मी सुरुवात केली होती. याकरता आपल्याला काय काय करावं लागेल, मग ते नंतर माहिती झाल्यानंतर मग मी संघर्ष चालू केला. अच्छा, हे यश मिळवत असताना, अभ्यास करत असताना किंवा परीक्षांना सामोरे जात असताना, आपल्याला जर आपल्या श्रोत्यांना सांगायचं असेल की तर नेमकी याची तयारी कशी केली पाहिजे किंवा तुम्ही अभ्यास हा कुठल्या पद्धतीने केला, याबद्दल थोडंसं सविस्तरपणाने मार्गदर्शन. सर याबद्दल पहिला मुद्दा हा आहे की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं हे पहिले डिसाईड करणं गरजेचं आहे. एखादा मुलगा MPSC पास झाला म्हणून 100 लोक, 1000 लोक ते करायला लागतं, हे मग एक मूर्खपणा स्टेटमेंट होऊन जातं कधी कधी. कारण एखादी इच्छाशक्ती नसताना, त्या क्षेत्रात जाण्याची जिद्द, मेहनत नसताना त्या क्षेत्राकडे वळणं म्हणजे आपण बेरोजगारी निर्माण करणं. त्यापेक्षा आपल्याला जी गोष्ट आवडत असेल त्या क्षेत्राकडे जाण्याकरता पहिले डिसाईड करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट कळाली की मला हे आवडते, तर त्या दिशेने तुम्ही स्ट्रगल करू शकता, मेहनत घेऊ शकता. कारण तुमच्या मनाला ती गोष्ट आवडत असती, मग त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करत असतात. आता एखादी गोष्ट फॅशन म्हणून जर करत असाल तर ऍब्सोल्युटली मी एकच सांगतो, लाखो लोक MPSC देतात, सक्सेस होण्याचं प्रमाण फक्त 0.5% आहे. समजा की MPSC मध्ये 4 लाख फॉर्म येतात, 4.5 लाख फॉर्म येतात, कधी कधी 2 लाख येतात, कधी 5 लाख येतात. त्यापैकी नोकऱ्या असत्या 500 ते 2 ते 3 हजारच्या दरम्यान. आणि इथं यश मिळवणारे तुम्ही एकटे नसतात. त्याच्यात काही मुलं अशी असतात की प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे, एक 5 ते 10 हजार, मग त्यांनाच यश मिळतं. बाकीचे लाखो लोक बेरोजगार राहू शकतात. याचं योग्य कारण म्हणजे काय, समाजात कोणी काहीतरी झालंय म्हणून करायचं, म्हणून जर तुम्ही करत असाल तर माझं एवढंच म्हणणं आहे, नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला ऍक्टर आवडत असेल तर म्हणजे इतरांकडून इतर लोक त्या फील्डला चालले म्हणजे म्हणून आपण जायचं असं न करता, Yes. मुळात ती आपली आवड आहे आणि मला ते माझं टार्गेट आहे, ते माझं स्वप्न आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे. Yes, yes. हे टार्गेट ठरवून जर आपण तिथपर्यंत गेलो तर यश नक्की मिळतं असं 100% आपल्याला यश म्हणायचं आहे. मिळतं. मग हे प्रयत्न करत असताना पर्टिक्युलरली तुम्ही स्टडी करताना प्रॅक्टिकली कसा अभ्यास केला, या संदर्भात क्लासेस लावलेत का, किंवा जर अभ्यासासाठी जी पुस्तकं तुम्ही वापरली असतील तर ती कुठल्या लेखकांची किंवा कुठल्या प्रकाशनांची पुस्तकं होती? सर याच्याकरता मी सरासरी मोरा वाळंबे, जे MPSC मध्ये मराठी व्याकरणाचं बुक आहे. अच्छा. बाळासाहेब शिंदे यांची अकॅडमी औरंगाबादला, बाळासाहेब शिंदेची अकॅडमी औरंगाबादला असल्यामुळे त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण नावाचं बुक आहे. याच्यापैकी गणेशकड इंग्लिश बॅचेस असते पुण्यासारख्या ठिकाणी. गणेशकडचे नोट्स होत्या, त्याच्यामध्ये गणेशकडच्या इंग्रजी ग्रामरचे नोट्स आहे. परत त्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस, ज्याला म्हणी आणि वाक्प्रचार म्हणतो, असे पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अशा पुस्तकाची माहिती तुम्ही जर MPSC करायला लागल्यानंतर त्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला माहीत होतात. त्याकरता MPSC वेबसाईट नावाची एक वेबसाईट आहे. महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल, कलम 315 नुसार MPSC एक घटनात्मक बॉडी स्थापना केलेली आहे. त्या MPSC वेबसाईटवर तुम्हाला 10 वर्ष झाल्यावर प्रश्नपत्रिका मिळतात, त्याच्यावर सिलेबस दिलेला असतो. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही पुस्तकं रेफरन्स करायला पाहिजे. तर YouTube चॅनल असेल
किंवा इतर कंटेन असेल त्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये कोणते बुक वापरले पाहिजे अशी माहिती ऑटोमॅटिक तुम्हाला कळत चालते. मग त्या दिशेने दर्जेदार पुस्तक कोणते आहे सरासरी, की थोडक्यात मोरा वाळंबे MPSC मध्ये, बाळासाहेब शिंदे मराठी व्याकरण आणि अमोल पाटील. मग ग्रामरमध्ये कोणी पालनसुरी आहे, बाळासाहेब शिंदे इंग्रजी व्याकरण, पालनसुरी इंग्रजी व्याकरण, गणेश कडचे काही बरेच नोट्स आहे पुण्याच्या सारख्या ठिकाणी ते पुस्तकं. मग GK मध्ये एकनाथ तात्याचा ठोकळा जे विक्री कर अधिकारी म्हणून आहे त्यांचा एक ठोकळा MPSC अत्यंत दर्जाचा आहे, अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर सौदी जसे भूगोलचे पुस्तक आहे, महाराष्ट्राचं भूगोल, 11वीचा इतिहास असेल, असे वेगवेगळे मटेरियल आपल्याला मार्केटमध्ये असतात. 10वी ते 12वीचं सायन्स असेल, 5वी ते 12वीची NCERT बुक असेल, असे वेगवेगळे कंटेंट किंवा दर्जेदार पुस्तक तुम्ही वापरून यश मिळवू शकता. आणि MPSC सिलेबसला जे दिले त्याच गोष्टी वाचून तुम्हाला यश मिळवता येऊ शकतं. आणि दररोज एक टेस्ट सिरीज दररोज सोडली पाहिजे, ती 100 मार्काची. जर तुमचा 100 मार्काचा पेपर आहे, तुम्ही जर दररोज एक टेस्ट सिरीज जर सोडली तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. जसं आपण फिजिकलची तयारी एका दिवसात न करता दररोज धावून करतो, दररोज उठतो, गोळा फेकतो, अशाच पद्धती प्रॅक्टिस तुम्हाला अभ्यासामध्ये करावं लागते. अशी प्रॅक्टिस जर केली तुम्हाला मार्क चांगले पडतात, तुम्ही पास होऊ शकता. मेनलाही तेच टॉपिक असतो, प्रॅक्टिस करणे, 2-2 टेस्ट सिरीज असतात, अशी सोडून तुम्ही यश मिळवू शकता, मार्क घेऊ शकता. बाकी याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही आता इतक्या पुस्तकांची नावं सांगितली, अक्षरशः ती नावं सुद्धा आमच्या लक्षात राहिली नाही, आणि तुम्ही ही सगळी पुस्तकं वाचली, अभ्यासली आणि त्याद्वारे या परीक्षेमध्ये यश मिळवलंय. तुम्ही आता सांगितलं की 2010 पासून तुम्ही स्ट्रगल करताय आणि आता 2024 आहे, म्हणजे 14 वर्ष तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेशी संघर्ष करताय. ह्या 14 वर्षामध्ये अनेकदा अपयश आलं असेल, डिप्रेशन आलं असेल, नैराश्य आलं असेल, कधीतरी हे सगळं सोडून द्यावं असं वाटलं असेल, असं कधी वाटलं का? आणि जर वाटलं असेल तर मग मला पुन्हा तुम्ही मोटिवेट का झाला? पुन्हा नाही आपल्याला हे करायचंय, असं कुणाकडे बघून तुम्हाला हे करावं वाटलं? सर कसं असतं ऑलरेडी, जर तुम्हाला एवढं शिखरावर जायचंय तर तुम्हाला मरण्याची भीती नसते खाली कोसळल्यानंतर. तुमचं टार्गेट फिक्स असतं एवढं शिखरावर जाण्याचं. मग तुम्ही डोंगर, दऱ्या, छोटेले डोंगर, एक 5-1 हजार मीटर डोंगर याला घाबरत नसाल, ज्या माणसाला मृत्यूचीच भीती नाही त्याला कोण हारू शकतो? तिथे जर तुम्हाला ठरवलेलं आहे, तुम्हाला म्हणजे आपला संकल्प ठाम पाहिजे. या संकल्प ठाम पाहिजे. जर ठरवलंय त्या दिशेने जायचं तर जरूर त्या दिशेनेच प्रवास करायला पाहिजे. जसं लग्नामध्ये घोडा असतो, आपल्या लग्नामध्ये डीजेचा आवाज भरपूर येतो, गाण्याचा आवाज भरपूर येतो, इतर लोकही बरेच जमलेले असतात. तो घोडा बितरू नये म्हणून त्याच्या डोळ्याला झापड लावलेलं असतं. अच्छा. आणि त्या घोड्याला झापड का लावलेलं असतं? त्याला फक्त समोरचं दिसावं म्हणून. अशा प्रकारे झापड जर तुमच्या डोळ्याला असेल तर मला तरी वाटतं यशापर्यंत तुम्ही 100% पोहोचू शकता. काही ना काहीतरी तुमच्या हातात लागू शकतं. क्लास 1 असो, क्लास 2 असो, क्लास 3 असो, त्याकरता योग्य एफर्ट, मेहनत आणि इमानदारीने तयारी पाहिजे. पॉसिबल सगळ्या गोष्टी शक्य आहे. टार्गेट फिक्स पाहिजे. म्हणजे एकूण महाभारतातला जो एकलव्य आहे, त्या एकलव्याचं जे ध्येय होतं, म्हणजे प्रत्यक्षात गुरुचं मार्गदर्शन नाही, गुरुकुल नाही, कुठली शिक्षण व्यवस्था हाताशी नाही, तरी तो त्याच्या संकल्पाच्या आधारे जसा यशस्वी झाला, तसा आपला संकल्प ठाम असला पाहिजे असं आपल्याला म्हणायचं. 100%. जर तुमचा संकल्प ठाम असेल, योग्य मेहनत घेण्याची तयारी असेल, जिद्द असेल, संयम असेल, तर जगातली कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. ते 0 असो की 1 असो किंवा हजारो असो. जसं की मुकेश धीरूभाई अंबानीचं एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस धीरूभाई अंबानी एक 10वी-12वीला असेल त्यावेळेस धीरूभाई अंबानी सुरुवातीला काम केलं, वडे तळवण्याचं काम केलं. त्याने एक गाडा टाकला, वडे तळवले. त्यानंतर धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरही कामाला होते. पेट्रोल पंपावर कामाला मॅनेजर असताना त्यांना एक 50,000, 60,000 किंवा 30,000 असं पॅकेज त्यांना वाढून देण्यात आलं. पण धीरूभाई अंबानीचा एकच संकल्प होता की मला पुढे चालून बिझनेसमॅन बनायचंय. त्यांनी संकल्पाशी ठाम राहिले. ते जर आयुष्यभर पेट्रोल पंपावर कामाला राहिले असते, वडेपाव तळत बसले असते, तर आजपर्यंत ते भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होऊ शकले नव्हते. त्यांचा एकच संकल्प होता की मी काही चालून मला एक बिझनेसमॅन बनायचंय, जगातील आमिर व्यक्ती बनायचंय, असा संकल्प नव्हता. जगातील किंवा भारतातील एक बिझनेसमॅन बनायचा त्यांचा संकल्प होता. मग ह्या संकल्पातून ते भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले. त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो. धीरूभाई अंबानीला त्या काळामध्ये 10 रुपये पेमेंट होतं पेट्रोल पंपावर असताना. परंतु इंग्लंडच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेस इंग्लंडच्या लंडनच्या मार्केटमध्ये चांदीला खूप भाव होता. ते काय करायचे, मालकाला सांगायचे की मला तुम्ही 10 रुपये दररोज एक ठोकळा द्यायचा, आणि ते काय करायचे, ते ठोकळा घरी घेऊन जायचे आणि ते चांदीच्या रुपयामध्ये ते चांदी दररोज काढायचे ते रुपयामधले. असं करता करता त्यांनी एक सुटकेस भरली आणि ते 10-10 रुपयाचे चांदी ठोकळ्याची सुटकेस त्यांनी इंग्लंडमध्ये नेली, लंडनला, आणि तिथे त्यांना कोटी रुपये भेटले. क्या बात. म्हणजे त्यांचा एक संकल्प होता बिझनेसमॅन बनण्याचा. मग त्याच्यातून त्यांनी ते 10 रुपयाचा वापर योग्य नॉलेज इस्तेमाल करून त्यांनी व्यापार केला आणि त्या व्यापारातून त्यांना बरेच पैसे मिळाले. त्यानंतर त्यांची रिलायन्स इंडस्ट्री असेल किंवा इतर वेगवेगळे क्षेत्र असेल, जिओ असेल,
अशा गोष्टी एस्टिमेट होत चालला. हा त्यांचा संकल्प होता बिझनेसचा आणि ते सफल झाले त्याच्यामध्ये. असंही सफल तुम्ही एमपीसी ठेवू शकता. असं जर टार्गेट तुम्ही एमपीसी ठेवलं तर यश मिळू शकतं. एकूण आपण आपल्या आयुष्याकडे किंवा आपण आपल्या स्वप्नांकडे एक पॉझिटिव्ह अँगलनी दृष्टिकोनातून जर बघितलं तर अपेक्षित यश आपण मिळवू शकतो असं आपल्याला यातून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न माझा असा असेल की सध्या स्पर्धा परीक्षेचा एक ट्रेड आहे आणि राज्यभरात देशभरामध्ये क्लासेसचं उदंड पीक आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये हजारो मुलं सांगतायत आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहोत आणि हजारो लाखो रुपये क्लासेसवर खर्च केले जातात आणि त्यात सक्सेसचं प्रमाण त्या तुलनेत फार कमी आहे. आणि तुमचा तर अनुभव असा आहे की तुम्ही कुठे क्लास केलेले नाहीत, सेल्फ स्टडीच्या आधारे तुम्ही तिथपर्यंत गेलेला आहात. मग ही मुलं क्लासेस करून स्पेशल स्टडी करून तिथपर्यंत जात नाहीये, मात्र तुम्ही ग्रामीण भागात राहून सेल्फ स्टडीने तिथपर्यंत गेलात. नेमकं काय घडतंय दोन्हीच्या मध्ये, काय घडतंय? सर वस्तुस्थिती अशी आहे की शक्यतो आपण आपल्याकडे बाजार असतो, त्या बाजारात भरपूर दुकानं असतात. म्हणून आपण सगळे दुकानं खरेदी करून घरी जातो का? नाही. आपल्याला एखादं फळ पाहिजे असेल, एखादा भाजीपाला असेल, आपल्याला जे योग्य वाटतं ते मार्केटमधून घेतो. पण घरी जाताना आपण जो बाजार करण्याकरता आलेला आहे तो माणूस फक्त फळ भाजीपाला घरी घेऊन जातो. ज्याने जो विकायला आलेला आहे त्याला थोडे घरी घेऊन जातो. मग हे आपल्याला जे हवंय हा आपल्याला जे हवंय ते आपण घरी घेऊन जातो. म्हणजे वस्तुस्थिती काय, मार्केटमध्ये असंख्य लाखो पुस्तकं आहे. आपल्याला जे पाहिजे दर्जेदार पुस्तकं, जे एमपीएससीने ठरवलेले पुस्तकं आहे, ज्याला ग्रँटेड मानलेले आहे, जसं बालभारतीचे पुस्तक असेल, 5वी ते 12वीचे बेसिक पुस्तक असेल, महाराष्ट्र शासनाचे एनसीईआरटी बुक असेल, या दर्जेदार पुस्तकाचा वापर घेऊन आपण यशस्वी होऊ शकतो. इतर जे क्लासेस आहेत तर तो एक बिझनेस फॅक्टर आहे. बिझनेस फॅक्टर म्हणजे क्लास लावूनच माणूस यशस्वी होतो असं अजिबात नाही. स्वतःचे पट असतात. क्लास फक्त तुम्हाला डायरेक्शन देण्याचं काम पुश करू करतो. शकतो. हा दिशा दिशा दाखवण्याचं काम करू शकतो. कोणताही क्लास अब्सोल्युटली बरोबर नसतो. त्याचं काम आहे डायरेक्शन दाखवणे. त्यांचं काम आहे दिशा दाखवणे आणि त्या दिशेचा वापर करत आपण कशा पद्धतीने चालायचं हे आपला वैयक्तिक निर्णय आहे. आपण जर योग्य दिशेने चाललो तर यशस्वी होऊ शकतो. क्लासचा हाच फायदा तुम्हाला होतो फक्त टेस्ट सिरीजचा. असंख्य मार्केटमध्ये वेगवेगळे क्लास येते, टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणून क्लासचा फायदा तुम्हाला टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस संच आणि डायरेक्शन दिशा दाखवण्याचं काम क्लास करतात. या व्यतिरिक्त मला नाही वाटत एखाद्या क्लास लावूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता. फक्त दिशा आणि योग्य बुकचा वापर तुम्हाला क्लासमुळे होऊ शकतो आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा तो फायदा. म्हणजे कुठलीही एक विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट क्लास, विशिष्ट संस्थाच तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकते हे पूर्ण सत्य नाही. तर त्यासोबत आपल्या संकल्पाची जर जोड असेल, आपला जर ठाम निश्चय असेल की मला ते करायचं आहे, तरच आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकतो. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तुम्ही त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहात, आदर्श आहात. त्या मुलांना पुढे जात असताना नेमका तुम्ही थोडक्यात काय संदेश द्याल की त्यांनी असं केलं म्हणजे त्यांना यश मिळू शकतं? तर मी जे बी महाराष्ट्रातले कोणतेही मुलं असं एमपीएससी करणारे, मी त्यांना एकच सांगू शकतो, जर तुमचं ध्येय ठरलेलं आहे तर तुमच्याकडे पहिली गोष्ट संयम असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही अभ्यास करताना सिलेबस बघणं गरजेचं आहे. जो बी एमपीएससीने जे दिलेला जो सिलेबस आहे तो तुमच्या हॉलमध्ये असेल किंवा मग हॉस्टेल असेल इथं लावणं गरजेचं आहे. त्या सिलेबस नुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. जो सिलेबस दिलाय त्याच्या बाहेर अभ्यास केल्यास तुम्हाला यश मिळू शकत नाही. म्हणून योग्य सिलेबस बघणं, त्यानंतर तुम्ही नोट्स काढणं स्वतःच्या, परत टायमिंगनुसार जेवण असेल किंवा तुमचं नाश्ता असेल, असं सर्व गोष्टी तुम्हाला प्लॅन करावं लागेल. त्याला नियोजन म्हणतो आपण. जसं भारतीय घटना समितीने नियोजन स्वीकारलेलं नव्हतं, परंतु भारत सरकारने 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली, कारण देशाचा विकास नियोजन पद्धतीने करणं गरजेचं होतं. असं नियोजन प्लॅन जर तुमच्या अभ्यासात असेल तर तुम्ही यश मिळू शकतात. त्याकरता दररोज एक टेस्ट सिरीज सोडणं, दररोज वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करणं, जे सिलेबसला धरून आहे त्याच्या नोट्स काढणं, रात्री झोपण्याच्या आधी नोट्स रिडिंग करणं, अशा गोष्टी तुम्हाला करावं लागेल. आणि अशा गोष्टी जर केल्या तर मला वाटतं 100% तुम्हाला यश मिळणार. या व्यतिरिक्त मला नाही वाटत जगात कोणती आयडिओलॉजी किंवा कोणते स्ट्रिक आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे तुम्ही जितक्या सहजतेनं बोलताय आणि इतक्या सहजतेनं तुम्ही हे सगळं केलं आणि यश मिळवलं, खरंच तुमचं यश हे आदर्श आहे, कौतुकास्पद आहे. देवळीसारख्या छोट्याशा गावामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला. न्यू हायस्कूलसारख्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं आणि आज इतक्या मोठ्या यशाला गवसणी घातली. या सगळ्या याच्यात यशाचा कोणीतरी वाटेकरी असतो. तुम्ही ह्या यशाचं श्रेय कोणाला द्याल? तर याच्यामध्ये यशाचा भागीदार केव्हा असतो, ज्यावेळेस माणूस यश मिळाल्यानंतर भागीदार निर्माण करतो. तर असंख्य आई वडील, जे लाखो मुलं आहेत 4 ते 5 लाख, त्यांनाही पैसे पुरवतात, परंतु 4 लाख मुलं सक्सेस होत नाही.
म्हणून त्यांना कधी कोणी प्रश्न हा करत नाही की तुमचा यशाचा भागीदार कोण आहे. बरोबर. यश मिळवल्यानंतर भागीदार कोण आहे असं निर्माण होतो. मला तर वाटतं तुमच्या यशाचं भागीदार पैसे पुरवणार नसतो, यशाचे भागीदार तुम्हीच आहे. म्हणून स्वामी विवेकानंद सांगून गेले की यू आर द केचर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते. जर तुम्ही योग्य मेहनत केली, एफर्ट केले, तुम्हाला यश मिळू शकतं. आई वडील कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतात, थोडेफार का होईना. एमपीएससीत खूप पैसे लागत नाही. 7 ते 8-9 हजार रुपये तुम्हाला महिन्याला खर्च येतो. आणि बरेच वेल फॅमिलीचे मुलं आहे का जे घरून पाठिंबा मिळून पण यश मिळू शकतात. पण काही असे लोक आहे का जसं की आता मागं न्यूज मध्ये एक उदाहरण आलं बघा, लाकूड फोड्याचा मुलगा झाला फौजदार, PSI. ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणला तहसीलदार. बरोबर. मग मला सांगा, त्यांच्याकडे तर काहीच नाही, घर नाही, दार नाही. बरोबर. मग त्यांच्या यशाचे भागीदार त्यांचे आई वडील नाही, आणि त्यांचं कर्तृत्व होतं, स्ट्रेंथ होतं. यशाचे भागीदार आई वडील असतात फक्त पैसे पुरवण्यापुरतं. पण तुमचे जर मुलं उद्या चलून बाहेर शिकायला गेले, एमपीएससी नाव खाली दारू पीत बसले, टाइमपास करत बसले, तर ह्या चुकीच्या गोष्टीचा भागीदार आई वडील थोडे असणार आहे. म्हणून या यशाचे भागीदार आई वडील नसता, तुम्ही असता, असं स्वामी विवेकानंद सांगून गेले. म्हणून मी स्वामी विवेकानंदाच्या विचाराचा पुनर्विचार करू शकतो, बाकी जास्तीत काही बोलणार नाही. मित्रांनो, हे होते किरण तायडे पाटील. देवळीसारख्या छोट्याशा गावात राहून त्यांनी प्रचंड स्ट्रगल केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आईवडील, परिस्थिती, कुटुंब, नातेवाईक हा आपल्या प्रवासातला एक भाग आहे. मात्र या पलीकडे जाऊन स्वतःची संघर्ष करण्याची तयारी असेल, स्ट्रगल करण्याची तयारी असेल, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास असेल, तर आपण ठरवलेल्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू शकतो, नेत्रदीपक यश मिळवू शकतो. त्यासाठी आपल्या स्वतःच्या मेहनतीची आणि ठाम संकल्पाची गरज आहे. यांच्याकडून हाच आदर्श या ठिकाणी घेण्यासारखा आहे. आणि पुन्हा एकदा त्यांनी आज आपल्या या चॅनलसोबत मनसोक्तपणे गप्पा मारल्या, छान संवाद साधला, आणि या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी अतिशय विस्तृत असं सविस्तर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन. धन्यवाद. मागच्या महिन्यामध्ये आमच्या गावातील, आमच्या भावकीतील आमचा एक चुलत भावाचा मुलगा किरण नंदू तायडे हा MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयामध्ये महसूल सहाय्यक म्हणून त्याची निवड झाली. आमच्या देवळी गावासाठी ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे. तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या गावाचा म्हणजे गाव खूप मागास आहे, आणि स्पर्धा परीक्षेच्या MPSCच्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेला हा किरण हा पहिला मुलगा ठरला. त्याच्यामुळे किरणचं हे MPSC उत्तीर्ण होणं हे माझ्या गावातील तरुणांना, विद्यार्थ्यांना, होतकरूंना एक प्रेरणादायी अशी घटना झालेली. आणि आमच्या गावाला किरणच्या या यशामुळे अतिशय आनंद असा झालेला आहे. आणि तदनुषंगाने किरणचा जो जाहीर सत्कार त्याच्याच निवासस्थानी ठेवण्यात आलेला होता, त्या ठिकाणी प्रचंड अशा संख्येने गावकरी आणि प्रमुख अतिथी जमले होते. त्या ठिकाणी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. किरणच्या या यशाबद्दल त्याच्या आईवडिलांचं खूप खूप असं अभिनंदन, आणि माझ्या देवळी गावाला एक अभिमान वाटावा अशी घटना ठरलेली आहे.